हे दृश्य तुम्ही थेट बघताय राज ठाकरे यांच्या दौऱ्याची। हा त्यांचा ताफा आहे। सध्या ते माणगाव टोलनाक्याकडे चाललेले आहेत। माणगाव टोलनाक्याचा संपूर्ण परिसराची पाहणी ते करणार आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्ग हा रखडलेला आहे। सरकार बदलली मात्र अजूनही हा महामार्ग काही पूर्ण होण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याचमुळे आता राज ठाकरे या संपूर्ण रस्त्याची पाहणी करतात। आपल्यासोबत थेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, राज ठाकरे रस्त्याची पाहणी करताय, आपण या सर्व दौऱ्याला पाहताय स्वतः, नेमकं काय तिथे घडतंय? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतात। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे माणगावचा जो बायपास आहे त्यामुळे खरं तर पूर्णपणे आता मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। जो वाहतूक कोंडी महत्त्वाचे आता ज्या ठिकाणी होते ते म्हणजे माणगावचे ठिकाणी, त्या ठिकाणी आता बायपास रोड मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। खरं तर गणपतीच्या आधी हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते, मात्र आता हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे। हा जो आपण बघतोय की सध्या राज ठाकरे या ठिकाणी पाहणी करतात। माणगाव बायपास सध्या या ठिकाणी गोद नदीवरील पूल असेल किंवा कोकण रेल्वेवरून उड्डाण पूल असेल, यामुळे हा सध्या बायपास रखडलेला आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना या देखील देण्यात आलेल्या आहेत। भरत शेठ गोगावले असतील त्यांनी देखील या ठिकाणी सूचना भोसले यांनी बैठकीत दिली होती आणि आज नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय राज ठाकरे यांचा हा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये त्या संपूर्ण रस्त्याची पाहणी करतायत। कंत्राटदार बदलले जात आहेत, सरकार बदलतंय मात्र रस्ता अजूनही पूर्ण होत नाहीये।